पावसाळ्यात शेळीने खाणं कमी केलं, जुलाब झालं किंवा ती सतत एका जागी बसून राहिली तर हे फक्त हवामानामुळे आहे असं समजू नका, कारण ही काही गंभीर आजारांची सुरुवातीचं लक्षण असू शकतं. नमस्कार मित्रांनो, गावठी ॲग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पावसाळ्यात रोगांचा धोका का वाढतो, पण आता प्रश्न हा आहे की शेळी आजारी पडायला सुरुवात झाली आहे हे ओळखायचं तरी कसं? तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे शेळीचं खाणं कमी होणं. नेहमीप्रमाणे चारा खात नसेल किंवा रवंत कमी झालं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. दुसरं म्हणजे जुलाब किंवा शेणाचा पोत अचानक बदलणे, विशेषतः पिल्लांमध्ये हे जास्त धोकादायक ठरू शकतं, कारण शरीरातील पाणी कमी होण्याचा धोका असतो. तिसरा म्हणजे शेळी सुस्त होणे. सगळ्या शेळ्या चारा खात असताना एखादी शेळी वेगळी बसून राहत असेल तर तिचं निरीक्षण करा. चौथं म्हणजे खोकला, नाकातून स्त्राव किंवा श्वास घेताना त्रास होत असणे. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे श्वसनाशी संबंधित समस्या वाढू शकतात. आणि पाचवं म्हणजे तापमान वाढणे. शेळीच्या वागण्यात बदल दिसत असेल तर तापमान तपासणं उपयोगी ठरू शकतं. पण लक्षात ठेवा, तर लक्षणांवरून रोगांचं निदान करू नका. लक्षणं दिसली तर शेळी वेगळी ठेवा आणि तत्काळ पशु डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण पावसाळ्यात वेळेवर केलेलं निरीक्षण तुमचा मोठा उपचार खर्च वाचवू शकतं. पण पावसाळ्यात सर्वात जास्त त्रास पिल्लांना का होतो यावर पुढचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट मध्ये पिल्ला लिहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून शेळीपालनातील अशाच भन्नाट माहिती करता गावठी ॲग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.